बदलापूरमधील हे खंडोबा मंदिर एक निसर्गरम्य टेकडीवर वसले आहे। आज आपण हे मंदिर पाहणार आहोत आणि ड्रोन शूट सुद्धा करणार आहोत। नमस्कार मंडळी, चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बदलापूरचा परिसर निसर्ग समृद्ध आहे। बदलापूरवरून बारवे डॅमकडे जाताना मुळगाव नावाचे एक गाव लागते। तिथे डोंगरावर हे खंडोबाचे मंदिर आहे। इथले लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे। पायथ्याशी गाडी पार्क करून डोंगरावर जाता येते। चला। आख्यायिकेप्रमाणे पायऱ्यांच्या सुरुवातीलाच देवी बाणाईचे मंदिर आहे। जय मल्हार। मंडळी, मंदिरात जाण्यासाठी साधारण 500 ते 550 पायऱ्या चढून जावे लागते। वाटेत आपल्याला खंडोबा देवाच्या पावलांचे ठसे सुद्धा दिसतात। या मंदिराचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे। या डोंगरावर विविध प्रकारच्या वनस्पती आणि झाडे आपल्याला आढळतात। जसे जसे वर चढत जातो तसे तसे बारवी धरण, सह्याद्री पर्वतरांगा आणि चंदेरी किल्ला पाहायला मिळतात। इथला निसर्ग अनुभवायचा बेस्ट सीझन म्हणजे पावसाळा आणि हिवाळा। कारण एक म्हणजे आजूबाजूचा परिसर हिरवळीने बहरलेला असतो आणि दुसरे म्हणजे पायऱ्या चढताना थकायला होत नाही। पायऱ्या चढताना खूप सारी रंगीबिरंगी फुलपाखरे सुद्धा पाहायला मिळतात। वाटेत वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आपल्याला ऐकायला मिळतात। मंदिर परिसरात आम्हाला काही सबस्क्रायबर्स भेटले।
वर पोहोचल्यावर मंदिराचा परिसर शांत आणि निसर्गरम्य आहे, जेथे सूर्यास्त आणि सूर्योदयाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यात फोटो काढायला परवानगी नाही. उतरताना मात्र पटापट उतरलो. इथूनच पुढे बारवी डॅमला जाता येते. बारवी डॅमच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. खाली उतरून आल्यावर मुळगावमध्ये या परिसरात फेमस वडापाव नक्की खा. मंडळी, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन जागा आणि नवीन माहितीसोबत.